सुभेदारांच्या घरी सायलीचा चोर ओटीचा भरण्याचा प्रोग्राम ठेवलेला असतो. कारण 3 महिने झाल्याच्या नंतर सर्वांना ही गुड न्यूज सांगितली जाते. चोर ओटी ही लेकीच्या माहेरचे घरचे भरत असतात. तर आता इकडे सायलीला माहेर नसल्यामुळे म्हणजेच आई वडील नसल्यामुळे आता ही जबाबदारी चक्क रविराज आणि प्रतिमा घेणार असतात. प्रतिमा रविराजला म्हणते, सायलीची चोर ओटी आपण भरली पाहिजे, कारण सायलीला आपण मुलगी मानलेला आहे आणि आपलं हे कर्तव्य आहे, आपण तिची चोर ओटी भरावी. तर रविराजसुद्धा प्रतिमाला म्हणतो, मलासुद्धा सायलीच्या बाळाचा आजोबा व्हायला खूप आवडेल. आपण काही न संकोच न करता आणि काही कमी न पडता आपण सायलीची जबाबदारी घेऊया आणि आपणच आता तिचं सर्व काही गरोदरपणाचे कार्य पार पाडूया. तिला काही कमी पडता कामा नये. तर त्याच वेळेला प्रतिमा कल्पनाला कॉल करते आणि सर्व काही सांगते. सायलीला 3 महिने झालेले आहेत. कुळदैवताचं दर्शनसुद्धा अर्जुन सायली घेऊन आलेले आहेत आणि आता आपण तिची चोर ओटी भरण्याचा प्रोग्राम करूया. तर कल्पना खूप खुश होते. कल्पना प्रतिमाला म्हणते, मी तुला प्रतिमा बोलणारच होते, पण कसं बोलू कळत नव्हते, कारण मला माहीत नव्हते तुझी इच्छा आहे की नाही माझ्या सायलीची चोर ओटी भरण्याचा प्रोग्राम तू करणार की नाही याची मला खात्री नव्हती, पण तू स्वतःहून बोललीस ना. प्रतिमा, मला खूप छान वाटले, कारण मला हेच वाटत होते की सायलीला असे वाटू नये की तिला माहेरचं कोणीच नाही. जर कोणी असते ना तर तिची चोर ओटी भरण्यासाठी तिच्या माहेरचे लोक आले असते. त्यामुळे तू जबाबदारी घेतलीस ना, मला खरंच खूप छान वाटले आहे. आता चक्क पूर्ण तयारीशी प्रतिमा सुभेदारांच्या घरी आलेली असते. तिने सायलीसाठी छान जांभळा कलरची साडी, फुलांचे दागिने, फळं, सायलीची खूप छान तिने चोर ओटीची तयारी केलेली असते आणि खरंच सायली ते सर्व घालून खूपच सुंदर दिसत असते. तर प्रतिमा पूर्णपणे सायली स्वतःचीच मुलगी आहे हे समजून तिने सर्व काही सायलीचे चोर ओटीचा प्रोग्राम नीट व्यवस्थित केलेला असतो आणि हे दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येते. तर रविराजसुद्धा विचार करतो, माझी जर आज खरंच मुलगी असती ना तर नक्की सायलीसारखी असती, ही माझी खात्री आहे. प्रियाने फोन कॉलवर सांगितल्यामुळे पूर्णाजीला सुद्धा माहीत झालेले असते, ही तन्वी नाही तर ही सायली आहे. आणि आता पूर्णाजीने पण ठरवलेले असते, मी सायलीमध्येच तन्वी पाहणार. आता मला तन्वी माहीत नाही कुठे गेली ते, पण माझी सायली हीच खरी तन्वी आहे. आणि आता तिने पूर्ण सायलीचाच तन्वी म्हणून स्वीकार केलेला असतो. सायलीची चोर ओटी भरत आहेत, पण आनंद मात्र अर्जुनला खूप होत आहे, कारण ते पाहून अर्जुन मात्र खूप उत्साही झालेला असतो आणि माझ्या बायकोची चोर ओटी भरत आहेत म्हणजे गरोदरपणाचा मोठा प्रोग्राम होत आहे याचा आनंद अर्जुनचा गगनात मावत नसतो. तो सायलीची खूप काळजी घेत आहे ते पाहून घरचे मात्र खूप खुश झालेले असतात आणि अर्जुनचा आनंद हा खरंच खूपच गगनात मावत नसतो. प्रतिमा सायलीची चोर ओटी भरत आहे, पण सायली मात्र खूप कुतूहलाने प्रतिमाकडे पाहत असते. सायली विचार करते, जर आज माझी आई खरंच असते ना तर तिने खरंच प्रतिमा आत्यांसारखेच माझे कौतुक केले असते, माझी चोर ओटी भरलेली असते. आज मी पूर्णपणे खऱ्या अर्थाने पूर्ण झालेले आहे आणि मला खरंच एक आई बाबा भेटलेले आहेत याचं कौतुक सायलीला खूपच वाटत असते. आणि हे सर्व दृश्य पाहून सायली मात्र भाविक होते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते. तर प्रतिमा सायलीला विचारते, काय झालं सायली? तर सायली प्रतिमाला म्हणते, काही नाही प्रतिमा आत्या, हे आनंद अश्रू आहेत. सायली रडत आहे ते पाहून प्रतिमा सुद्धा रडत असते. सायलीचा चोर ओटीचा प्रोग्राम नीट व्यवस्थित पार पडलेला आहे. आता पाहायचं आहे की सायलीचा डोहाळे जेवणाचा प्रोग्राम कसा होणार. तर सुभेदार म्हणजेच अर्जुन सर्व काही सायलीच्या डोहाळे प्रोग्रामचा कशा प्रकारे तयारी करणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.